तुम्ही संपूर्ण आयुष्यभर रोज तुमच्या पालकांना इंटिमेट होताना पाहणे पसंत कराल का? किंवा एकदाच त्यांच्या खासगी क्षणी सामील होऊन पुन्हा कधीही त्यांना तसे करताना न पाहणे पसंत कराल? रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या ह्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या जोरदार राडा सुरू आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर आक्षेप नोंदवला आहे। त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। रणवीरच्या वक्तव्यावर सोशल मीडियातून टीका सुरू झाल्यानंतर त्याने एक्स या प्लॅटफॉर्मवरून माफी देखील मागितली। माझी टिप्पणी अनुचित होती आणि विनोदी बिलकुलच नव्हती। कॉमेडी हे माझे क्षेत्र नाही। मला माझ्या वक्तव्याचा कोणताही बचाव करायचा नाही। मी फक्त माफी मागू इच्छितो। माझ्या जजमेंटमध्ये चूक झाली। माझ्या पॉडकास्टला वेगवेगळ्या वयोगटातील लोक पाहतात, त्यामुळे मला जबाबदारीने वागायला हवे होते। मी माझ्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करायला हवा होता। या अनुभवातून मी धडा घेतला आहे आणि ह्या शोच्या निर्मात्यांना वादग्रस्त भाग हटवण्यास मी सांगितल्याचे देखील रणवीर अलाहाबादिया म्हणाला। पण मित्रांनो, रणवीरने जरी माफी मागितली असली तरी त्याच्या मागील संकट थांबण्याचे चिन्ह अजिबात दिसत नाहीये। सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र सिंग ठाकूर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। तसेच मुंबई पोलिसांनी देखील समय रैना आणि रणवीरला समन्स पाठवले आहे। तसेच मित्रांनो, समाज माध्यमांमधून इंडियाज गॉट लॅटेंटवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे। इंडियाज गॉट लॅटेंटवर पूर्ण बंदी घालावी, रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, सर्व जबाबदार व्यक्तींविरुद्ध FIR दाखल करावा आणि अशाच प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे, अशी कमेंट अनेक सोशल मीडिया युजर्सने केली आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।